तोंड सांभाळून बोल. जर तू माझ्या बायकोच्या मरणाच्या गोष्टी करणार असशील तर मी सुद्धा तुझ्या वयाचा मान नाही ठेवणार आणि ते तुला सहन नाही होणार. सिद्धू, तू काय बोलतोय त्याचं भान आहे का तुला? आजीशी असं बोलतोय? कुणाचा तरी मान राखण्यासाठी तू आजीचा अपमान करणार आहेस? ठीक आहे आई, मी नाही करणार आजीचा अपमान, पण याचा अर्थ असा आहे का की तू आजीचं चुकीचं वागणं मला खपून घ्यायला सांगते का? उघड्या डोळ्यांनी भावना मनांवर होणारा अन्याय बघत बस असं म्हणतेस? तू सांग, तुझा मुलगा असा भ्याड नवरा झालेला चालणार आहे का तुला? आणि तुझा माहित नाही मलाही, पण इतकी वर्ष जे पप्पा करत आलेत ना ते माझ्याकडनं होणार नाहीये. आजी, थांबा सिद्धिराज. प्रत्येक वेळी रागानेच रागाला प्रत्युत्तर केलं म्हणजे प्रश्न सुटतात असं नाही. कधी कधी वाट वाकडी करूनही आपल्याला प्रश्न सोडवावे लागतात. तुम्ही जर का मला अन्न आणि पाणी नाकारणारच असाल ना, तर यावर तोडगा कसा काढायचा हे मला चांगलं माहिती. तुम्ही दिलेल्या त्रासाचं उत्तर मी त्यावर काढलेल्या तोडग्यातून दिलं आणि या परिस्थितीवर मी तोडगा काढलाय. कसला तोडगा? काय? आजवर आम्ही तुझ्या सगळ्या गोष्टी पाठीशी घातल्या, तुझी कीव केली, पण आता नाही सिद्धू. आता तुला ही शिक्षा होणार. हा सिद्धू, ही सुलक्षणा सर्जेराव गाडे पाटील तुला शिक्षा देणार. आता इथून पुढे या घरातलं अन्न पाणी या सिद्धूसाठी सुद्धा बंद. या घरातल्या अन्नाला आणि पाण्याला या अवलक्षणे बरोबरच आता सिद्धू सुद्धा हात लावू शकणार नाही. समजलात? आई, आई मी हात जोडते, हवं तर पाया पडते तुमच्या, पण तुम्ही माझ्या सिद्धूला अशी कठोर शिक्षा नका देऊ. मी मान्य करते की तो आता चुकतोय, पण त्याचं अन्न पाणी नका बंद करू. आई तुम्ही, अहो तो माझा लेक आहे, या घरचा मुलगा आहे. चुकतेस तू रेणुका, चुकतेस. हा आपल्या समोर जो उभा आहे ना, हा तुझा लेक नाही की माझा नातू पण नाहीये. आहे तो फक्त दळवींचा जावई आणि या ओलक्षणाचा नवरा आहे. त्यानं काय केलं? स्वतःच्या बापाचं वागणं काढलं या दिवसानं. सगळ्या मान मर्यादा ह्यानं ओलांडलेल्या आहेत. तेव्हा नाही, आता याला माझ्या घरातल्या अन्नाला आणि पाण्याला शिवण्याचा अधिकार पण नाही. तुम्ही तरी काहीतरी सांगा ना. आदिराज, नीलांबरी, सिंचू, काहीतरी बोला ना तुम्ही. गप्प बसाव. आधी हे तुमचं रडगाणं बंद करा. आई करते ते बरोबर आहे. एकदा का याच्या पोटाची कुरवडी वाळली ना, त्याची अक्कल ठिकाणावर येईल. आई, अगं हा आजी आणि पप्पांची इतकी डिसरिस्पेक्ट करतो, आपल्या सगळ्यांना उलट बोलतोय, मग आपण ह्याला कशाला समजून घ्यायचं?
होऊ देत याला पनिशमेंट. हे बघ सिद्धू, तू पण आता प्लीज टोक गाठू नकोस ना. मी काय म्हणतो, काय वेळ आली आहे माझ्यावर. माझ्याच आईकडे पैसे मागायची चोरी. अरे घरातला मोठा मुलगा आहे मी, तरी माझ्याकडून काम करून घेत आहेत. अगदी संतोष, करूया करूया, पैसे हवे असतील तर काम करावी लागतील. काय दिवस बघायला लागतोय देवा. इकडे बायकोचा पत्ता नाही, आई इकडे नोकरासारखी सतत काम सांगतीये. अरे बिझनेसमॅन आहे मी, बिझनेसमॅन. हे कुणाला तरी लक्षात येत आहे का, आठवत आहे का कुणाला तरी. काय झाडू आहे, एक गोष्ट धड नाही या घरात. या झाडूने अंगणातला कचरा कमी, मीच जास्त साफ होतो. अरे यार, काय फालतू खराटा आहे हा. याने अंगण स्वच्छ होण्याच्या ऐवजी अजून वाईट घाण होतंय, घाण सगळं. शी. काय करू आता यार. काम तर करावंच लागणार आहे. अच्छा,